बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आसाम आणि त्रिपुराच्या दौऱ्यावरती आहेत। आसाममधील नलबार येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने आसामला आपल्या तावडीत ठेवलं होतं, जेणेकरून त्यांच्यासाठी लूट आणि भ्रष्टाचाराचे मार्ग खुले राहतील। आता हा पंजा उघडला आहे, प्रत्येकजण पाठिंबा देत आहे आणि प्रत्येकजण आसाममध्ये विकास करत आहे। काँग्रेस आणि विरोधकांनी ज्या ईशान्येला समस्या दिल्या त्यांनी फुटीरवादाला खतपाणी घातलं। मोदींनी त्या ईशान्येला मिठी मारली। जे काँग्रेसच्या 60 वर्षात झालं नाही ते मोदींनी 10 वर्षात केलं। ज्यावेळी मोदी भाषण देत होते त्यावेळी अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाचे सूर्यतिलक होत होतं। फोनचा फ्लॅश लाईट लावून मोदींनी लोकांना रामलल्लाच्या सूर्यतिलकाशी जोडण्याचं आवाहन केलं होतं। नलबारीनंतर मोदी त्रिपुरातील आगरतळा येथे सभेला संबोधित करतील। मंगळवारी सायंकाळी ते गुवाहाटी येथे पोहोचले। तेथे रोड शो दरम्यान त्यांनी लोकांना अभिवादन केलं। मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कोणताही भेदभाव नाही, योजनांचा लाभ सर्वांनाच मिळतो। आता एनडीएमध्ये देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। आता तुमचा मुलगा मोदी 70 वर्षांवरील वृद्धांची सेवा करणार आहे। त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहेत। तसेच तुमचे वीज बिल शून्य असले पाहिजे, त्यामुळे कमी किमतीतील सोलर पॅनल दिले जातील। याशिवाय 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे। आम्ही खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ केली आहे, याचा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला आहे। भाजप शेतकऱ्यांबाबत सर्व योजना सुरू ठेवणार आहे, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली। राहुल म्हणाले, पक्षानं म्हटलं तर मी अमेठीतून नक्कीच निवडणूक लढवीन। पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत। इलेक्ट्रोल बॉन्ड योजना ही देशातील सर्वात मोठी खंडणी योजना आहे। मला वाटतं की भाजपला 150 पर्यंत जागा मिळतील, असं आवाहन प्रत्येक राज्यातून प्राप्त होत आहे। ही विचारधाराची निवडणूक आहे। एकीकडे RSS भाजप संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, दुसरीकडे इंडिया आघाडी लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करत आहे। निवडणुकीत 3 मोठे मुद्दे आहेत, बेरोजगारी, महागाई, भागीदारी। पुढे ते म्हणाले, कधी पंतप्रधान समुद्राखाली जातात तर कधी आकाशात सी प्लेनवर जातात, पण या प्रश्नांवर ना पंतप्रधान बोलतात ना भाजप। काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एका वृत्तसंस्थेला दीर्घ मुलाखत दिली होती। ती स्क्रिप्टेड होती, तो फ्लॉप शो होता। त्या मुलाखतीत पंतप्रधानांनी इलेक्ट्रोल बॉन्ड्स स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला। देणगीच्या तारखाही लपवल्या होत्या। एका कंपनीला हजारो कोटींचं कंत्राट मिळतं, त्यानंतर लगेचच ती कंपनी भाजपला देणगी देते, अशी माहिती समोर आली आहे। CBI EDची कारवाई सुरू होताच कंपनी भाजपला करोडो रुपये देते, त्यानंतर ही कारवाई थांबते। रस्त्यावर याला खंडणी म्हणतात। इलेक्ट्रोल बॉन्ड योजना ही देशातील सर्वात मोठी खंडणी योजना आहे। पारदर्शकतेसाठी ही यंत्रणा आणल्याचं त्यांचं म्हणणं आहे। स्वच्छ राजकारणासाठी आणलं आहे हे खरं असलं तर सर्वोच्च न्यायालयानं ती व्यवस्था रद्द का केली? पारदर्शकता आणायची होती तर भाजपला हजारो कोटी देणाऱ्यांची नावं का लपवली, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे। विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्याचा निश्चय केलाय, पण मोदींची विकेट काढणं सोपी गोष्ट नाही। त्यासाठी लागणारे बॉलर्स व बॅट्समन विरोधकांकडे नाहीत, त्यांच्याकडे असणारे सर्वच खेळाडू हे राखीव प्रकारचे आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे आयोजित एका रॅलीत पत्रकारांशी बोलताना केली। महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सावनेर येथे एकनाथ शिंदे यांची सभा झाली। यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात विरोधकांवर टीकेची झोड उठवली। ते म्हणाले की मागील 10 वर्षात आपण मोदींची बॅटिंग पाहिली, त्याने देशाचा विकास साधला। आता पुढील 5 वर्षे मोदी चौकार षटकारांची आतिषबाजी करत विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाहीत। नरेंद्र मोदी यांच्यासाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे। त्यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर राष्ट्रनीतीसाठी झालाय। त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय। याउलट विरोधी पक्षांकडे कोणताही अजेंडा नाही, ते केवळ कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेली कामे आणि काँग्रेसने 50-60 वर्षात केलेली कामे जनतेपुढे आहेत। आता त्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं। विद्यमान लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची इंडिया आघाडी देशभरात 300हून अधिक जागा जिंकणार असल्याचा मोठा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। भाजपने या निवडणुकीसाठी 400 पारचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या एका नेत्याने प्रथमच असा दावा केल्यामुळे त्याला महत्त्व आलं आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर भाजपवर केवळ आकडे लपवण्याची वेळ येणार असल्याचा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला आहे। राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला देशभरातून 300हून अधिक जागा मिळणार असल्याचा दावा केला। महाविकास आघाडीला महाराष्ट्रातही भरघोस यश मिळेल, असंही ते म्हणाले। भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 45हून अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। त्यांचा आकडा काहीही असेल, कारण निवडणुकीनंतर भाजपला आकडे लपवण्याचं काम करावं लागणार आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल आणि देशात इंडिया आघाडीला तब्बल 305 जागा मिळतील, असं ते म्हणाले। आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा 405चा दावा करत नाही,
सत्ताधाऱ्यांचे रामावरचे प्रेम नकली व राजकीय ढोंग आहे. ते कोणताही संघर्ष आणि लढ्यात नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे कधीही उभा राहत नाही. जे मैदानात ठामपणे उभे राहून आत्मविश्वासाने लढतात, राम त्यांच्याच मागे उभा राहतो, असंही संजय राऊत यांनी यावेळी भाजप आणि त्यांच्या नेत्यांचा चिमटा काढत म्हटलं. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना 4 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून त्यांचा अहवाल आल्यानंतर या धमकीचं गांभीर्य पाहून या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी व्यस्त आहेत. त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अशा प्रकारचे धमकीचे फोन आल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. एकनाथ खडसे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी करणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांना मिळालेल्या धमकीमुळे या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. रक्षा खडसे यांचा प्रचार करता यावा यासाठी एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पक्षप्रवेश हा दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र अद्याप यासंबंधीची अधिकृत तारीख देखील घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा कधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार याची उत्सुकता लागली आहे. डॉक्टरांशी सगळे खरे बोलतात, त्यामुळे तुम्ही नक्की राजकारणात काय चाललं आहे आपल्या रुग्णांना विचारा. आमचे नाव घेतले तर जरा चांगले बोला, जर दुसरे नाव घेतले तर जोरात इंजेक्शन द्या, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या डॉक्टरांच्या मेळाव्यात बोलताना केली आहे. दरम्यान इंदापूरच्या वकिलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचे नाव घेऊन तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही, तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात, असे म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणाले, डॉक्टरांना पेशंटचे नातेवाईक मारहाण करतात हा मुद्दा गेले काही दिवसांपासून चर्चेत आहे. वास्तव पाहता डॉक्टर सर्वच रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतात, परंतु उपचारादरम्यान रुग्ण दगावला तर भावनेच्या भरात डॉक्टरांना मारहाण होते. तसेच दवाखान्याचे नुकसान करण्यात येतं. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील डॉक्टरांची भूमिका समजावून घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांशी संवाद साधताना ते म्हणाले, प्रतिभाताई आणि कल्पनाताई या डॉक्टर गेवराई आणि बीडच्या आहेत. मात्र तुम्ही आमच्याकडे सून म्हणून आला आहात. सून म्हणून आला असला तरी तुम्हाला आम्ही बाहेरच्या मानणार नाही, तुम्ही आमच्या घरच्या आहात, तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विधानाचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस महाराष्ट्रात दुसरा कुणीही नाही. त्यांनी लहान रस्ते मोठे करून केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी खासदार विलासराव मुत्तेमवार यांनी केलाय. त्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मोदी सरकारने भ्रष्टाचारांचा पैसा सरकारी तिजोरीत जमा केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता विलास मुत्तेमवार यांनी थेट नितीन गडकरींवर टीका करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. ते म्हणाले की नितीन गडकरी यांनी नागपुरातील जुन्या पायाभूत सोयीसुविधा तोडून नव्या सुविधा उभारण्याच्या नावाखाली भाजपच्या लोकांना कंत्राटं दिली. त्यासाठी सिमेंट, गिट्टी, वाळू पुरवठा करण्याचं कामही आपल्याच कार्यकर्त्यांना दिलं. त्यामुळे नागपुरात भाजपचे लोक सर्वाधिक श्रीमंत झाले, असे ते नागपुरात झालेल्या एका सभेत बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले की नागपूरसाठी आमच्या काळात एक एम्स रुग्णालय मंजूर झालं होतं. ते आमचं सरकार सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभारणार होतं, पण गडकरींनी हे एम्स नागपूर शहराच्या 20 किलोमीटर बाहेर नेलं. याशिवाय भाजपवाल्यांनी आम्ही केलेले डांबराचे रस्ते फोडून काढले, अनेक उड्डाणपूल तोडून नवी बांधली. नितीन गडकरी नागपुरात 1 लाख कोटींची कामे केल्याचा दावा करतात, पण हे धांदात खोटं आहे. केवळ भाव वाढवून गरज नसेल तिथे रस्ता करून छोट्या रस्त्यांऐवजी मोठे रस्ते करून त्यांनी केवळ भ्रष्टाचार केलाय. त्यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही, असंही विलास मुत्तेमवार यांनी गडकरींवर हल्लाबोल करताना म्हटलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा टोला हाणला आहे. ज्यांचे पुण्य संपले ते आमच्या पक्षातून बाहेर पडले. आमच्याकडे मी म्हणणारे काही जण होते, पण आता त्यांची अवस्था काय झाली ते पहा, असंही ते म्हणाले. एकनाथ खडसे यांनी नुकतीच भाजप स्वगृही परतण्याची घोषणा केली आहे, पण त्यांचा अद्याप भाजप प्रवेश झाला नाही. हा प्रवेश केव्हा होईल हे कुणीही सांगू शकत नाही. यामुळे भाजप श्रेष्ठींनी खडसेंना वेटिंगवर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधलाय. गिरीश महाजन जळगावातील एका सभेत बोलताना म्हणाले की केवळ मी करून चालत नाही, इथे पक्षाशिवाय कुणीही मोठा नाही. माझ्या मते ज्यांचे पुण्य संपले ते आमच्या पक्षातून बाहेर पडले. तुम्ही आता बाहेर गेलेले आहात, आता बघा तुमची अवस्था काय होते ते.
तुमचे भविष्य कसे आहे ते पहा. माझ्यामुळेच पक्ष आहे, मी आहे म्हणून भाजप आहे, मी आहे म्हणून बँक आहे, दूध डेअरी आहे, माझ्यामुळेच सर्व काही आहे, अशा आविर्भावात फिरत होते. ते आता कुठे पडलेत ते सर्वश्रुत आहे. 30-35 वर्षे सर्व काही उपभोगून एकदा पराभव झाला की लगेच त्यांनी पक्षांतर केलं. त्यामुळे त्यांची 35 वर्ष वाया गेली. याचा अर्थ तुमची पक्षाविषयी काहीच निष्ठा नव्हती. त्यामुळे आता माझ्यावर अन्याय झाला असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. मुळात पक्ष आहे म्हणून सर्वांना किंमत असते. उद्या मलाही असं काही वाटलं तर सर्व काही शून्य होईल. भाजप केवळ निष्ठेला महत्त्व देत आहे, असंही गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे.